एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात वडील गणपत, त्यांची पत्नी शांता आणि 2 मुली राहत होत्या. मोठ्या मुलीचं नाव सुमन होतं, तर धाकट्या मुलीचं नाव वैष्णवी होतं. सुमन ही गणपत यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. सुमन अगदी लहान असतानाच तिच्या आईचं दुःखद निधन झालं होतं. काही काळानंतर गणपत यांनी शांता हिच्याशी दुसरा विवाह केला. शांता सुमनला कधीच आपल्या मुलीसारखं प्रेम देत नव्हती. ती तिच्याकडून दिवसभर घरातील सर्व कामं करून घ्यायची. अगं सुमन, लवकर भाकऱ्या करून ठेव, आज घरात खूप काम आहे. तेवढ्यात वैष्णवी आनंदाने धावत आली. आई, बघ ना, माझ्या लाल रंगाच्या बांगड्या किती सुंदर दिसत आहेत. हो ग, माझी लाडकी लेक, तू तर मोठ्या श्रीमंत घरात सून म्हणून जाणार. हे सगळं ऐकून सुमनच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. सावत्राई आपल्या दोन्ही मुलींमध्ये इतका भेदभाव करते हे पाहून तिचं मन खूप दुःखी झालं. मग थोड्याच वेळात वैष्णवी आत निघून गेली. मात्र सुमनच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. संध्याकाळी दिवसभर शेतात कष्ट करून गणपत घरी परतले. ते शांताला म्हणाले, अगं, आता आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नाचा विचार करायला हवा. हो ना, वैष्णवीसाठी मला एखादं श्रीमंत आणि प्रतिष्ठित घर पाहिजे. शेवटी ती माझी मुलगी आहे. आणि त्या सुमनचं काय, तिचं कुठेही लग्न लावून टाका, एकदाचं घरचं ओझं कमी होईल. हे शब्द ऐकताच गणपत यांच्या डोळ्यात पाणी आलं. अगं शांता, सुमन ही माझीच मुलगी आहे. अहो, ती तुमची मुलगी असेल, माझी नाही, असं म्हणत ती तिथून निघून गेली. गणपत मात्र अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिले. मग काही महिन्यानंतर वैष्णवीचं लग्न एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात मोठ्या थाटामाटात पार पडलं. दुसरीकडे सुमनचं लग्न एका साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झालं. तिचा नवरा विठ्ठल शेतात दिवसभर मेहनत करून आपल्या संसाराचा गाडा ओढत होता. दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर गणपत यांनी आपल्या घरी धार्मिक कथेचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी वैष्णवी आणि तिचा पती रोहित तसेच सुमन आणि तिचा पती विठ्ठल यांनाही निमंत्रण दिलं. पण त्या दिवशी शेतात खूप काम असल्यामुळे विठ्ठलला येणं शक्य झालं नाही. त्यामुळे सुमन एकटीच माहेरी आली. वैष्णवी मात्र सुंदर साडी, दागिने आणि आकर्षक पेहराव करून थाटामाटात आली होती. तर सुमन नेहमीप्रमाणे साध्या आणि स्वच्छ कपड्यात होती. घराची सजावट पाहून वैष्णवी आनंदाने म्हणाली, अगं आई, आपलं घर किती छान सजवलं आहे. हो ग माझ्या मुली, तुझे सासरचे लोकही पाहतील की आपल्या घराचा किती मोठा मान आहे. अहो जावाई बापू, कसे आहात? आई, मी अगदी मजेत आहे. तुमच्या आशीर्वादामुळे सगळं सुरक्षित आहे. हो ना, माझी लेक तर अगदी राजकन्येसारखी दिसते आहे. तेवढ्यात सुमनही तिथे येऊन पोहोचली. अगं ताई, आजच्या दिवशी तरी एखादी चांगली साडी नेसून यायला हवं होतं. हे ऐकून सुमनचं मन फार दुखावलं. तरीही तिने काही उत्तर दिलं नाही आणि शांतपणे तिथे जाऊन बसली. थोड्याच वेळात कथा सुरू झाली. सर्व पाहुणे भक्तिभावाने बसले. गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केले. श्री कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणता क्लेशाय गोविंदाय नमो नमः. अहंकार माणसाला खाली खेचतो, पण दया, प्रेम आणि करुणा त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. हे शब्द ऐकताच सुमनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तर वैष्णवीच्या चेहऱ्यावर तिरस्काराने भरलेलं हलकंसं स्मित उमटलं. कथा संपल्यानंतर शांता वैष्णवीजवळ जाऊन प्रेमाने म्हणाली, अगं मुली, कथा तर संपली आहे. आता तू सासरी परत जा, कारण तू मोठ्या श्रीमंत घराची सून आहेस. उशीर झालेला चांगला दिसत नाही. हो आई, रोहित मला न्यायला येतील. इतक्या शांताची नजर सुमनवर पडली. अगं सुमन, तुझा नवरा तरी तुला न्यायला येणार आहे की नाही? नाही आई, आज शेतात खूप काम आहे, त्यामुळे त्यांना येणं शक्य नाही. मी एकटीच घरी जाईन. अगं मुली, जावाई बापू अजून किती वेळात येतील? सकाळी त्यांच्या पाहुणचाराचीही नीट सोय करता आली नाही. आणि सुमन, तुझा नवरा तर येणारच नाही. दिवसभर मजुरी करतो ना,
त्याला वेळ कुठून मिळणार? जायचं असेल तर एकटीच निघ. अगं ताई, तुझ्या नवऱ्याकडे साधी सायकल सुद्धा नाही, मग ते तुला न्यायला कसे येणार? अगं वैष्णवी, गरिबीमुळे माणसाचं मन लहान होत नाही. माझे पती विठ्ठल मनाने खूप श्रीमंत आहेत. तिचं उत्तर ऐकून शांता संतापली. ती रागाने ओरडली, अगं खूप बोलायला लागली आहेस तू. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. वैष्णवी माझी मुलगी आहे. तिच्याशी अशा आवाजात बोलण्याचा तुला काहीच अधिकार नाही आणि तुझा नवरा तरी येणार नाहीच, त्यामुळे इथून निघ. तेवढ्यात गणपत घरातून बाहेर आले. अगं शांता, हे काय बोलते आहेस तू? अहो, ती तुमच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे, माझी नाही. हे शब्द ऐकताच गणपत यांचा चेहरा पूर्णपणे उतरला. मनातलं दुःख लपवत ते काहीही न बोलता बाहेर निघून गेले. वडिलांचा हतबल आणि दुःखी चेहरा पाहून सुमनच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे आई, मी निघते. तुम्ही स्वतःची आणि बाबांची काळजी घ्या. असं म्हणत सुमन आपल्या सासरी जाण्यासाठी घराबाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. थोडं पुढे गेल्यावर तिला रस्त्याच्या कडेला बैलगाडी घेऊन उभे असलेले एक वयोवृद्ध काका दिसले. अहो काका, मला माझ्या सासरी सोडाल का? हो ग मुली, ही बैलगाडी जरी हळूहळू चालत असली तरी माणसाला त्याच्या घरी सुखरूप पोहोचवते. पण मुली, तुझं घर नेमकं कुठे आहे? काका, बाजाराच्या पलीकडे आमचं गाव आहे. इथून साधारण 20 मिनिटात पोहोचू. हो का? माझं घरही त्याच दिशेला आहे. तुला आधी घरी सोडतो आणि मग मी माझ्या घरी जाईन. सुमन काकांचे आभार मानून बैलगाडीत बसली आणि सासरच्या दिशेने निघाली. त्या रात्री गणपत आपल्या दोन्ही मुलींसाठी काही भेटवस्तू घेऊन घरी आले. ते घरात शिरताच मोठ्याने म्हणाले, अगं शांता, कुठे आहेस? अहो, आलात का तुम्ही? अगं, मी आपल्या दोन्ही मुलींसाठी काही सामान आणलं आहे, पण दोघी कुठे आहेत? अहो, वैष्णवी तिच्या खोलीत विश्रांती घेत आहे. आणि सुमन कुठे आहे? अहो, ती निघून गेली. एकटीच गेली का? हो, तिचा नवरा तिला न्यायला आला नव्हता. अगं, तू आई असून तिला एकटीला कसं पाठवलंस? अहो, माझी मुलगी फक्त वैष्णवी आहे, सुमन नाही. हे ऐकताच गणपत यांच्या मनाला मोठा धक्का बसला. ते शांतपणे खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. रात्र खूप झाली होती. रोहित वैष्णवीला घेण्यासाठी आला. घरात येताच त्याने विचारलं, अगं वैष्णवी, आज तुझी ताई सुमन आली होती ना? रोहितच्या तोंडून सुमनचं नाव ऐकताच वैष्णवीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली. हो, ताई आली होती. अगं, मग आता कुठे आहे ती आणि तिचा नवरा विठ्ठल? अहो, ते दोघे थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या घरी निघून गेले. अरे, मला वाटलं त्यांना भेटावं. दोघांची विचारपूसही झाली असती. ते कसे आहेत? अहो, ते दोघे ठीक आहेत. आता त्यांच्या घरी गेले. अगं, ठीक आहे. पुन्हा कधीतरी भेट होईल की. असं म्हणत तो घरात गेला. वैष्णवी मात्र शांतपणे दाराजवळ उभी राहिली. तेवढ्यात शांता म्हणाली, अहो जावाई बापू, यायला इतका उशीर कसा झाला? आम्ही किती वेळापासून तुमची वाट पाहत होतो. अगं आई, काही विशेष नाही. कामानिमित्त शेजारच्या गावात जावं लागलं होतं, त्यामुळे परत यायला थोडा उशीर झाला. अहो, तुम्ही दोघं गप्पा मारा, तोपर्यंत मी वैष्णवीची थोडी तयारी करून देते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली. थोड्याच वेळात जेवण आटोपली. वैष्णवी आणि रोहित आपल्या घरी निघून गेले. दुसरीकडे सुमन दिवसभराचा थकवा घेऊन सासरी पोहोचली. तिला पाहताच विठ्ठलने काळजीने विचारलं, अगं, तू एकटीच आलीस? अगं, हे घे, आधी थोडं पाणी पी. सुमनने शांतपणे पाणी घेतलं. अहो, मला वाटत होतं कदाचित इथेही मला ओझंच समजलं जाईल. अगं, असा का विचार करतेस? या घरात तू एकटी आली असशील, पण आता तू एकटी नाहीस. हे घर तुझंच आहे. आणि माणसाचा मान त्याच्या संपत्तीवर नसतो, तर त्याच्या चांगल्या स्वभावावर आणि वागणुकीवर असतो. अहो, मला कळत नाही, आईला मी कधीच का आवडले नाही.
अगं भाग्यवान, तू खूप विचार करते आहेस. काळजी करू नकोस, एक दिवस सगळं नक्की ठीक होईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन आणि विठ्ठल भाजी मंडईत गेले. एक भाजी विक्रेता मोठ्याने हाक मारत होता. अगं ताई, ताजे ताजे टोमॅटो घ्या, अगदी ताजे आहेत. अहो भाऊ, थोडे कमी दरात द्या ना. भाव ठरल्यावर तिने टोमॅटो घेतले. त्यानंतर दोघे इतर सामान घेण्यासाठी पुढच्या दुकानाकडे गेले. तेवढ्यात त्यांना समोर वैष्णवी आणि रोहित दिसले. अगं वैष्णवी, तुम्ही इथे? सुमनला पाहताच वैष्णवीच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. हो, भाजी घ्यायला आलो आहोत. अगं, तुम्ही दोघे कसे आहात? त्या दिवशी नीट भेटही झाली नाही. हो, मी लवकर घरी परतले होते. हो ना, आता तुमच्यापासून काय लपवायचं? आम्ही रोजंदारीवर कामं करणारी माणसं आहोत. एक दिवस काम केलं नाही तर घर चालवणं सुद्धा कठीण होतं. म्हणून त्या दिवशी मला येता आलं नाही आणि सुमनला एकटीलाच माहेरातून परत यावं लागलं. विठ्ठलचं बोलणं पूर्ण होण्याआधीच वैष्णवीने तिरस्काराने मध्ये शब्द तोडले. अगं ताई, तुम्ही नेहमी माझ्या वाटेतच का येता? मी तुम्हाला पसंत करत नाही, हे तुम्हाला माहीत नाही का? हे ऐकताच सुमनचा चेहरा उतरला. विठ्ठललाही खूप राग आला, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. अगं वैष्णवी, मी तुझी मोठी बहीण आहे. अगं ताई, बहिणी तेव्हा चांगल्या दिसतात जेव्हा त्या बरोबरीच्या असतात, मजबुरीच्या नाही. हे शब्द सुमनच्या मनाला खोलवर लागले. ती आणि विठ्ठल काहीही न बोलता तिथून निघून गेले. अगं भाग्यवान, मनाला लावून घेऊ नकोस. प्रत्येक गोष्टीचं उत्तर योग्य वेळी देवच देतो. कच्च्या रस्त्याने विठ्ठल आणि सुमन हातात भाजीची पिशवी घेऊन आपल्या घरी चालले होते. अचानक त्यांच्यासमोर एक वृद्ध आजी डोक्यावर जड लाकडांचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन अडखळल्या. अगं आजी, सावकाश. विठ्ठलने क्षणाचाही विलंब न करता पुढे गेला आणि लाकडाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं. अगं आजी, एवढं जड ओझं तुम्ही एकट्याच का उचलत आहात? अरे मुला, घरी मदतीला कोणीच नव्हतं, म्हणून मलाच हे लाकूड आणावं लागलं. 2 दिवसांपासून घरात खायला काहीच नाही. ही लाकडं विकून थोडं धान्य आणि किराणा आणायचा विचार होता. अगं आजी, तुमचा मुलगा आणि सून कुठे आहेत? तुम्हाला एवढे कष्ट का घ्यावे लागत आहेत? अगं मुली, माझा मुलगा खूप आजारी आहे. आजारपणामुळे त्याला कामाला जाता येत नाही, म्हणूनच मला हे सगळं करावं लागतं. अगं भाग्यवान, आपण आज घेतलेल्या भाज्यांमधून थोड्या आजींना देऊया आणि शक्य तितके काही पैसेही देऊ, म्हणजे त्यांच्या मुलाच्या उपचाराला मदत होईल. अहो, तुम्ही तर माझ्या मनातलंच बोललात. अहो आजी, चला, आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. अरे मुलांनो, देव तुमच्या दोघांचं नेहमी भलं करो. काही वेळाने विठ्ठल आणि सुमन आजींना त्यांच्या छोट्याशा घरापर्यंत सुखरूप पोहोचून आले. त्यांनी त्यांना काही भाज्या, थोडा किराणा आणि थोडी आर्थिक मदतही दिली. अरे मुलांनो, तुम्ही दोघं खूप मोठ्या मनाचे आहात. देव तुमच्या या चांगुलपणाचं फळ नक्कीच देईल. अगं आजी, आम्ही काही विशेष केलं नाही, हे तर आमचं कर्तव्यच होतं. हे ऐकून सुमनने विठ्ठलकडे प्रेमाने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक हलकसं समाधानाचं स्मित उमटलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवी घरातील कामं करत बसली होती. तेवढ्यात रोहित तिथे आला आणि तो शांतपणे म्हणाला. अगं भाग्यवान, एक गोष्ट विचारू का? अहो, विचारा ना, काय विचारायचं आहे? अगं, तू आणि तुझी आई सुमनचा इतका तिरस्कार का करता? ती मनाने खूप चांगली आहे. ती तुझी सावत्र बहीण असली तरी काय झालं, शेवटी बहीण ही बहीणच असते. अहो, तुम्हाला तिची एवढीच काळजी असेल आणि ती इतकीच आवडत असेल तर तिच्याच घरी जाऊन राहा. हे ऐकून रोहित काहीच बोलला नाही. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव त्याला वाद घालू देत नव्हता. त्याच दरम्यान गावातील मंदिरासमोर एक अलिशान मोटार येऊन थांबली. त्यातून गोपाळराव आणि त्यांची पत्नी सुलोचना खाली उतरले. साधा पोशाख असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतिष्ठा आणि श्रीमंती स्पष्टपणे जाणवत होती. अरे भाऊ,
विठ्ठल आणि सुमन यांचं घर कुठे आहे सांगाल का? अहो, तो विठ्ठलला जो मजुरी करतो त्या कच्च्या घरांच्या बाजूला त्यांचं घर आहे. हो, आम्ही त्यांच्याच घरी जात आहोत. इतक्यात वैष्णवी आणि रोहित तिथे आले. नमस्कार काका काकू, तुम्ही विठ्ठल आणि सुमन यांचं घर शोधत आहात का? हो मुला, आम्ही त्यांनाच भेटायला आलो आहोत. काका, हवं असेल तर आम्ही तुम्हाला त्यांचं घर दाखवू शकतो. पण काका, तुम्ही त्यांना भेटायला का आलात? कारण विठ्ठल आमचा मुलगा आहे. काय? विठ्ठल तुमचा मुलगा? पण तो तर साधा मजूर आहे. अगं भाग्यवान, असं बोलू नकोस. अहो, मी खरंच तर बोलते आहे. अगं मुली, माणसाची ओळख त्याच्या कामावरून होत नाही तर त्याच्या मनाच्या श्रीमंतीवरून होते. बरं, जे असेल ते असेल. अगं चल सुलोचना, आपण त्यांच्या घरी जाऊया. इतक्यात गणपत मंदिराच्या दिशेने येत होते. त्यांनी गोपाळरावांना पाहताच ते आश्चर्याने थांबले. अरे गोपाळराव साहेब, तुम्ही इथे? बाबा, तुम्ही यांना ओळखता का? अगं, ओळखतोस काय? खूप चांगलं ओळखतो. हे आपल्या संपूर्ण परिसरातील सर्वात मोठे जमीनदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. हे ऐकताच वैष्णवीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती अडखळत म्हणाली, म्हणजे हे मोठे जमीनदार आणि विठ्ठल? हो, विठ्ठल आमचाच मुलगा आहे. गणपतरावांनी आदराने त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. सर्वजण घरात आले. तेवढ्यात विठ्ठल आणि सुमनही तिथे पोहोचले. विठ्ठल आनंदाने म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथे? आम्ही विठ्ठलला लहानपणापासून साधं आणि कष्टाचं जीवन जगायला शिकवलं. कारण आम्हाला जाणून घ्यायचं होतं की लोक त्याच्यावर त्याच्या स्वभावामुळे प्रेम करतात की फक्त त्याच्या संपत्तीमुळे. म्हणजे हे सगळं खरं आहे? हो, विठ्ठल हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. हे ऐकताच वैष्णवीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. ती सुमन जवळ जाऊन रडत म्हणाली, अगं ताई, म्हणजे आज या घरात सर्वात श्रीमंत व्यक्ती तूच आहेस. वैष्णवी, खरी श्रीमंती पैशात नसते, मनाने श्रीमंत असणं सर्वात मोठं असतं. तेवढ्यात सुलोचना सुमन जवळ आल्या आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाल्या, अगं, आजपासून तू आमची फक्त सून नाहीस तर आमची मुलगी आहेस. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. माणसाची खरी किंमत त्याच्या पैशाने, पदाने किंवा संपत्तीने ठरत नाही, तर त्याच्या स्वभावाने, चांगुलपणाने, प्रेमाने आणि माणुसकीने ठरते. अहंकार क्षणिक असतो, पण चांगुलपणा आयुष्यभर लोकांच्या मनात जिवंत राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.